नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह हिरव्या ताज्या वनस्पतीचा. दीपावली संपता संपता आवळ्याचा सीझन सुरू होतो, पण आयुर्वेदात आणि भारतीय परंपरेत आवळी भोजनाच्या दिवशी आवळ्याच्या वृक्षाचं पूजन करून मगच औषधात आवळा वापरण्यास सुरुवात करण्याची पद्धत असते. कारण या दिवसात मिळणारा आवळा हा गुणांनी परिपूर्ण असा असतो. कायाकल्पासाठी तसंच रसायन म्हणून आवळ्यासारखं दुसरं उत्तम फळ मिळणार नाही. म्हणूनच जगप्रसिद्ध च्यवनप्राशमध्ये मुख्य इन्ग्रेडियंट आवळा असतो आणि खरा चांगल्या प्रतीच्या च्यवनप्राश हा फक्त नोव्हेंबर ते फेब्रुवारी या 4 महिन्यात करून ठेवता येतो. ताजे आवळे मिळतात त्या दिवसात घरच्या घरी आवळापासूनच एक अप्रतिम रसायन आपण तयार करू शकतो. आपण याला नाव देऊया आमला शॉट. घरातल्या सगळ्या व्यक्ती हा आमला शॉट रोज घेऊ शकतात. 2 लोकांसाठी जर हा शॉट बनवायचा असेल तर 2 आवळे घ्यावेत. वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवून आणि मग पुसून घ्यावेत. यानंतर आवळ्याच्या फोडी करून त्या मिक्सरमधून फिरवून घ्याव्यात. गाळणीच्या मदतीने आवळ्याचा रस काढावा. आता 2 वाट्यांमध्ये अर्धा अर्धा रस घ्यावा. प्रत्येकी 1 चमचा तूप, अर्धा चमचा मध, तसंच अर्धा चमचा खडीसाखर मिसळावी. चमच्यानी व्यवस्थित मिक्स केलं की झाला आपला आमला शॉट रेडी. दिवसातून एकदा कधीही हा आमला शॉट घेता येतो. सलग 7-8 दिवस नियमितपणे हा शॉट घेतला तर पहिल्यापेक्षा शक्तीत, उत्साहात, एकंदर आरोग्यात सुधारणा होत असल्याचं नक्की जाणवतं. आवळी पूजन कालच झालं, त्यामुळे आवळ्याच्या झाडाला मनापासून नमस्कार करूया आणि पुढचे 4 महिने रोज हा आमला शॉट घेण्याचा निश्चय करूया. अशाच अमृतोपम वनस्पतींचे औषधी गुणधर्म जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.